कोल्हापूर शहरातील अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅन्सरवरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांपासून अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसह सर्व उपचार आता एकाच छताखाली. मुंबई ते बेंगलोर दरम्यान उपलब्ध असलेलं एकमेव अत्याधुनिक लिनियर एक्सेलरेटर ट्रू बीम STX मशीननी परिपूर्ण सेंटर, 4D सिटी स्कॅन, HD MLC, 6D काउच या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेडिएशन थेरपी युनिट. शिवाय मेंदूतील छोटे ट्यूमर यासाठी विना शस्त्रक्रिया स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी उपचार देखील उपलब्ध. अत्याधुनिक ICU मध्ये तज्ञ फिजिशियन्सच्या देखरेखीखाली उपचार. बाहेरून येणाऱ्या पेशंटना राहण्याची सोय संपूर्णपणे मोफत. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना शासन योजनेअंतर्गत मोफत उपचार असणारं शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कदमवाडी रोड, भोसलेवाडी, कोल्हापूर. फोन 0231 268 61 61. मुरगुडमधील मुख्य बाजारपेठेत 27 एप्रिल रोजी 76 वर्षीय विश्वनाथ शिंदे हे पायी जात असताना 2 अनोळखी इसमांनी त्यांना गाठलं. सोनं चोरीला जात आहे असं सांगून त्यांनी शिंदे यांच्याकडील 2 सोन्याच्या अंगठ्या आणि चेन काढून घेतली. ते दागिने कागदात ठेवत असल्याचा बनाव करून हातचलाकीने लंपास करून दोघे पसार झाले होते. या प्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे CCTV फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं रसूल सरताज इराणी आणि सुमित दाईंगडे या दोघांना अत्तिगिरे गावाजवळ सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 3,10,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यातील संशयित इराणी याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकात जबरी चोरी आणि NDPS कायद्याअंतर्गत 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, राजू कोरे, हिंदूराव केसरे, समीर कांबळे, महेश खोत, रोहित मर्दाने, विजय इंगळे, अमित सरजे, सतीश जंगम, सतीश सूर्यवंशी, संजय देसाई, अमित मर्दाने यांनी ही कारवाई केली.